गिर्यारोहणाचा अनुभव. रमेश महाले. शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. ईशान विचार करू लागला, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे. काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु बराच विचार करून त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत. उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत आणि अमन आणि सक्षम यांना दिली. सर्वच मित्र फार खुश झाले. ते सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली होती. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटेनिअरिंगच्या सहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते. परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला धर पाडणारे दृश्य होते. पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसर नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रौद्र रूप धारण केले होते. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्फुंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केली. ईशानने पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयाला मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयाला मिळेल. दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता.
दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेन, दुकानदार रागाने म्हणाला. ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल? हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल, दुकानदार काहीसा रुक्ष स्वरात म्हणाला. ते ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे. मुला जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागेल तर तुमचे काय होतील? तेवढ्यात अचानक मोठा आवाज आला. ईशान आणि त्याचे साथीदार आपसात विचारविनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्व जण पडलेल्या घरात दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदारच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तो जड व मजबूत दोराच्या सहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले. ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनच्या तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू केले होते. सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना, ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी त्या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले तेव्हा ते फार खुश झाले होते. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता. शब्दार्थ: गिर्यारोहण, पर्वत चढणे, घाटी, लहान घाट, काळजाला धरे पडणे, प्रचंड दुःख होणे, रौद्ररूप, भयानक रूप, स्फुंदून स्फुंदून रडणे, हुंदके देऊन रडणे, भूस्खलन, जमीन खचणे, अंगावर काटे येणे, प्रचंड भीती वाटणे, मनमानी करणे, मनाला वाटेल तसे वागणे, हैराण होणे, त्रासून जाणे. प्रश्न उत्तर: ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी. व्हिडिओ गेम, रोमांचक कथा. गिर्यारोहणाचा रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी: आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी, वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या. ईशान आणि
च्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार, मलमपट्टी व औषधे. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध. भुकेल्या मुलांना फळे, बिस्किट व पाण्याच्या बाटल्या. एका शब्दात उत्तरे लिहा. ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण. उत्तर काशी. अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण. गंगोत्री. बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक. वीर पदक. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा. शाळेत जाणाऱ्या ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. त्यासाठी त्याने प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. उत्कृष्ट प्रशिक्षणातून बारीक-सारीक गोष्टी समजून घेतल्या होत्या. एवढ्या लहान वयात आपल्या वेड बनवलेल्या छंदाचे जतन करणे व एकाग्रतेने नवीन गोष्टी शिकणे हे ईशानचे विशेष म्हणता येईल. गिर्यारोहण या प्रकारातून त्याची साहसी वृत्ती जाणवते. गंगोत्रीवर पोहोचल्यानंतर काळीज हेलावून टाकणारे दृश्य पाहून भावनिक झालेला ईशान दिसून येतो, पण दुसऱ्या क्षणी यात्रेकरूंना मदत करून भुकेल्यांना आपल्याकडील अन्न देऊन तो मदतीच्या भावनेचे व मोठ्या मनाचे दर्शन घडवतो. स्वतःला भूक लागली असताना व विश्रांतीची गरज असताना देखील झाडात अडकलेल्या लोकांना वाचवून तो आपली निस्वार्थ वृत्ती दाखवून देतो. दूर करून हेलिकॉप्टरला संकेत देणाऱ्या ईशानचे प्रसंगावधानही वाखाणण्याजोगे होते, ते जाणवते. ईशानचे प्रसंगावधान, धैर्यशील वृत्ती, निस्वार्थी दानशूरता अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचे दर्शन प्रस्तुत पाठातून घडते. ईशान व त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा. कठीण व थकवणाऱ्या चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहोचले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेस नदीचे रौद्ररूप, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झालेली वित्तहानी व जीवितहानी बघून ते अडकलेल्या यात्रेकरूंना मदतीसाठी सरसावले. जखमी यात्रेकरूंवर मलमपट्टी करून व औषधे देऊन प्रथमोपचार केले. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी इतर नातेवाईकांनी यात्रेकरूंची मदत केली. स्वतःच्या भुकेची पर्वा न करता स्वतःजवळ असलेला फळे, बिस्किट व पाण्याच्या बाटल्या त्या भुकेल्या मुलांना देऊन टाकल्या. हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी येताच ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलातील जवानांना मदत केली. त्यांनी सर्व यात्रेकरूंना निस्वार्थी भावनेने जमेल त्या स्वरूपात मदत केली. कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा. हिवाळा सुरू होताच थंडी हळूहळू जोर धरू लागते. स्वतःच्या घरात गोधडी घेऊन झोपल्यावरही थंडी सहन होत नाही. मात्र रस्त्यावरील असहाय्य व्यक्ती थंडीच्या दिवसातही रस्त्यावरच रात्र काढतात. अशा व्यक्तीला मी अंथरण्यासाठी एखादी चादर व अंगावर घेण्यासाठी उबदार गोधडी देईन. तसेच घरात असलेले उबदार कपड्यांपैकी स्वेटर, कानटोपी अशा गोष्टी मी त्या व्यक्तीला मदत म्हणून देईन. खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. गिर्यारोहण. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षम खेळ म्हणून गिर्यारोहणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रौद्ररूप. जंगलात लागलेल्या वणव्याच्या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. भूस्खलन. भूस्खलन झाल्याने जमिनीचे रूप पालटले. बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. बेवारस, बेजबाबदार, बेईमान, बेशिस्त, बेरोजगार, बेपरवा.
ईशान त्याच्या मित्रासोबत खेळू शकत असणारे खेळ: क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन. ईशान व त्याच्या मित्रांमध्ये असणाऱ्या समान गोष्टी: एकाच गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत शिक्षण, पहाडावरील अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात एकत्र सहभाग. ईशानला पहाडावरील मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देणारी संस्था: उत्तर काशीमधील गिर्यारोहण संस्था. गिर्यारोहणाचा विशेष छंद असणारा ईशान. ईशानला ईमेल कोणी व का पाठवला होता? उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेने आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण म्हणून ईशानला ईमेल केला होता. ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून काय फायदा झाला होता? ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या. काय घडले ते लिहा. ईशानला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. ईशानला सुट्टी कशी घालवायची हा प्रश्न पडलेला असतानाच त्याला दिलासा देणारी घटना घडली. उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्याच्या एका मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण ईशानला ईमेलच्या माध्यमातून मिळाले आणि तोच ईमेल त्याच्या मित्रांना मिळाल्यामुळे गिर्यारोहणासाठी एकत्र जाण्याचा योग जुळला. ईशानने आपल्या गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी काय केले? ईशानने आपल्या गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. तेथील उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याने गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजून घेतल्या. समानार्थी शब्द: सुट्टी, रजा, मित्र, सखा, कथा, गोष्ट, निमंत्रण, आमंत्रण. वचन बदला: सुट्टी, सुट्ट्या, कथा, कथा, घटना, घटना, संस्था, संस्था. गिर्यारोहणाची कारणे तसेच त्यासाठी आवश्यक गुणांची माहिती लिहा. गिर्यारोहण हा पूर्वापार चालत आलेला उत्साही आणि धाडसी गिरीप्रेमींनी जोपासलेला छंद आहे. सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणे, शत्रू प्रदेशाची टेहाळणी करणे, हवामानविषयक अंदाज बांधणे, शास्त्रीय निरीक्षणासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या हिमनद्यांचा शोध घेण्यासाठी गिर्यारोहण सुरू असते. सरळसोट डोंगरकडे चढण्यासाठी गरज भासते ती प्रचंड धैर्याची, संयमाची आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची. गिर्यारोहणामुळे नेतृत्व, अचूक व सत्वर निर्णय क्षमता या गुणांचा विकास होतो. गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या गोष्टी: गिर्यारोहणासाठी आवश्यक उपकरणे: सामानाची बॅग. ईशानचे मित्र: धैर्य, प्रशांत, अमन, सक्षम. ईशान खुश का झाला? उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान खूप खुश झाला. ईशानने पहाडवर जाण्याची तयारी कधी सुरू केली? शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच ईशानने पहाडवर जाण्याची तयारी सुरू केली. ईशान व त्याचे मित्र उत्साहित का झाले? गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यामुळे ईशान व त्याचे मित्र उत्साहित झाले. खालील घटनेनंतर काय घडले ते लिहा. गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचून ईशान खुश झाला. गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचताच ईशानने त्या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सर्व मित्र फार खुश झाले. खालील विधानामागील कारण तुमच्या शब्दात लिहा. गिर्यारोहक आवश्यक उपकरणे व सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जातात. गिर्यारोहण हा एक साहसी प्रकार असून उंच पहाडावर प्रतिकूल परिस्थितीतही चढाई करण्याची वेळ येऊ शकते. उंच उंच दगड, निसरड्या वाटा, खोल दऱ्या यासारखे अडथळे सुलभरित्या पार करण्यासाठी काही उपकरणांची आवश्यकता भासते. तसेच गरजेचे मात्र कमीत कमी सामान सोबत घेणे गिर्यारोहणासाठी फायदेशीर असते. यशस्वी गिर्यारोहणासाठी म्हणूनच गिर्यारोहक सामानाची व आवश्यक उपकरणांची बॅग घेऊन जातात. उत्तर द्या. ईशान व त्याच्या साथीदारांना कोण साथ घालत होता?
उत्तर: गिर्यारोहण करताना दिसणारे, आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी, वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान व त्याच्या साथीदारांना साथ घालत होते. विरुद्धार्थी शब्द लिहा. स्वच्छ, अस्वच्छ, आवश्यक, अनावश्यक, मित्र, शत्रू, आकाश, पाताळ. गिर्यारोहणाची आवश्यक उपकरणांची, सामानांची माहिती द्या. गिर्यारोहण ही एक कला असून यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. उत्कृष्ट प्रशिक्षण, बारकाव्यांची समज व योग्य ते सामान सोबत असल्यास गिर्यारोहण यशस्वी होऊ शकते. गिर्यारोहणासाठी उत्कृष्ट प्रतीच्या मोठ्या व दणकट सॅक आवश्यक असतात. गिर्यारोहणासाठी जाण्याच्या जागेचे तापमान, पाऊस, वारा या गोष्टींचा विचार करून योग्य तो तंबू सोबत असणे महत्त्वाचे असते. दिशादर्शक नकाशे व होकायंत्र, प्रथमोपचार पेटी, दोरी, हार्नेस, योग्य प्रकारचे बूट, गॉगल अशा अनेक गोष्टी गिर्यारोहणात महत्त्वाची भूमिका बजावतात. गंगोत्री चढाईचे विशेष: कठीण आणि थकवणारी. पाण्याच्या प्रवाहामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोष्टी, मंदिर परिसर, दुकाने, हॉटेल, धर्मशाळा. अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र कोठे पोहोचले? अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहोचले. गंगोत्रीवर काय झाले होते? गंगोत्रीवर ढग अकस्मात फुटले होते व भीषण हाहाकार माजला होता. लोक का रडत होते? गंगोत्रीवर झालेल्या तांडवामध्ये आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक रडत होते.